Hello students, once again welcome in a सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 5th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघणार आहोत एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 2 आणि त्यामधला आपला 7th चॅप्टर आहे फ्रॉम शेल्टर्स टू विलेज सेटलमेंट्स, म्हणजेच निवारा ते गाव वसाहती असं या चॅप्टरचं नाव आहे. तर हा चॅप्टर तुम्ही स्कूलमध्ये व्यवस्थित लर्न केला असेल, तुम्ही तो रीड करून झाला असेल, तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरच्या खाली जो एक्सरसाइज दिलेला आहे या एक्सरसाइज मधले क्वेश्चनचे आन्सर कसे द्यायचे हे डिस्कस करणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओज जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन ही मिळेल. So let's start the exercise, and in that question first answer the following question in one statement. तर त्यांनी जे प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तरं एका वाक्यात द्यायची आहेत. चला काय क्वेश्चन आहे बघूयात. क्वेश्चन ए, which animals did the homo sapiens mainly hunt? आता इथे होमो सेपियन्स म्हणजेच बुद्धिमान मानव. तर बुद्धिमान मानव प्रामुख्याने कोणत्या प्राण्याची शिकार करत होते? आणि याचा आन्सर, द होमोसेपियन्स मेनली हंटेड स्मॉल ॲनिमल्स. तर जे बुद्धिमान मानव होता हा छोट्या प्राण्यांची शिकार करत होता. त्याच्यामध्ये बघा वाईल्ड बियर, डियर, माउंटन गोट अँड शीप. तर या प्राण्यांचा शिकारीमध्ये या प्राण्यांच्या शिकारीवरती या होमोसेपियन्सचा जास्त भर होता. बी क्वेश्चन, व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द न्यू स्टोन एज? आता इथे न्यू स्टोन एज म्हणजेच नवअश्म युग. ओके, याला काय म्हणलं जातं? न्यू स्टोन एज म्हणतात. तर या नवाश्म युगाचे वैशिष्ट्य आपल्याला लिहायचं आहे. आणि आन्सर बघा, द बिगिनिंग ऑफ कल्टिवेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द न्यू स्टोन एज कल्चर. म्हणजेच कल्टिवेशन म्हणजेच काय? शेतीची सुरुवात करणे. तर या नवाश्म युगामध्ये शेतीची सुरुवात करण्यात आली. द बिगिनिंग ऑफ कल्टिवेशन इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ न्यू स्टोन एज कल्चर. नाव सेकंड क्वेश्चन, गिव्ह रिझन्स फॉर द फॉलोइंग, म्हणजे पुढील प्रश्नांची कारणे द्या. आणि याच्यामध्ये ए, द डाएट ऑफ होमोसेपियन्स अंडरवेंट अ चेंज. बुद्धिमान प्राण्याच्या आहारामध्ये बदल होत गेला. आणि या पाठीमागचं कारण आपल्याला द्यायचं आहे. ओके, लेट्स सी द आन्सर इन दॅट पॉइंट फर्स्ट. द क्लायमेट अंडरवेंट चेंज अँड बिकेम वार्मर. म्हणजे पर्यावरणामध्ये बदल होत गेले. पर्यावरणाची जी हवामान आहे या हवामानात बदल होत गेले आणि हे जे हवामान आहे हे हळूहळू उष्ण व्हायला लागले. सेकंड पॉइंट, द बिग ॲनिमल्स लाईक मॅमल्स वेअर ऑन अ वे टू एक्झिंक्शन. म्हणजेच मोठे जे प्राणी होते हे हळूहळू या उष्णतेमुळे नष्ट व्हायला लागले. देअरफोर द डाएट ऑफ होमोसेपियन्स अंडरवेंट अ चेंज. आणि मोठे प्राणी नष्ट व्हायला लागले त्यामुळे हा जो होमोसेपियन होता यांनी हळूहळू लहान प्राण्यांची शिकार करायला सुरुवात केली किंवा मासेमारीची सुरुवात केली आणि त्यामुळे त्यांच्या आहारामध्ये हळूहळू बदल होत गेला. ओके, हे आहे याचा आन्सर. बी क्वेश्चन, होमोसेपियन्स नीडेड टू स्टे इन वन प्लेस ओव्हर लॉंगर पिरियड्स ऑफ टाइम. बुद्धिमान मानव हा जो आहे, बुद्धिमान मानव याला आपण होमोसेपियन्स असं म्हणतो. तर याला एकाच जागी जास्त वेळ दीर्घकाळ वस्ती करून तो राहू लागला. आणि याच्या पाठीमागचं काय कारण ते बघा. फर्स्ट त्यामध्ये पॉइंट, इट वॉज नो लॉंगर नेसेसरी टू वंडर फ्रॉम वन प्लेस टू अनादर इन सर्च ऑफ फूड. तर एक अन्नासाठी या जागेवरून त्या जागेसाठी फिरत राहणे किंवा भटकंती करत राहण्याची त्यांना हळूहळू गरज वाटण्याशी झाली. त्यांनी काय केलं बघा, दे मूव्ड देअर कॅम्प्स टू डिफरंट प्लेसेस अकॉर्डिंग टू सीझनल चेंजेस इन क्लायमेट. तर जसा हवामानामध्ये बदल होईल
किंवा जसं सीझनल चेंजेस होत जातील, ऋतू जसे बदलतील तसे तसे त्यांनी आपले जे कॅम्प आहेत म्हणजे वसाहती आहेत त्या त्या जागी त्यांनी हलवल्या. म्हणजेच दस द होमोसेपियन्स स्टेड इन वन प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. आणि त्यानुसार त्या पिरियडमध्ये जो बुद्धिमान मानव आहे हा त्या पिरियडमध्ये तिथे वसाहती करून दीर्घकाळासाठी राहू लागला. म्हणजेच कोणत्या सीझनमध्ये आपल्याला जास्त शिकार करू शकतो किंवा कोणत्या सीझनमध्ये कोणतं धान्य पिकतं ते धान्य तो त्याची कापणी करू लागला. त्या सीझनमध्ये कोणती फळं मिळतात, कोणती कंदमुळं मिळतात याचं त्याने निरीक्षण तो करू लागला. त्याचबरोबर कोणत्या सीझनमध्ये मासेमारी जास्त मिळते, अशा या सगळ्या गोष्टींचं त्यांनी निरीक्षण केलं आणि त्यानुसार जसे सीझनल चेंजेस होत राहतील त्यानुसार ते आपले वसाहती त्या ठिकाणी नेऊन राहू लागली. ओके, चला स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. Question 3. Observe the reconstructed picture of a Middle Stone Age seasonal camp and answer the following. तर त्यांनी एक पिक्चर दिलेला आहे, ते आहे मिडल स्टोन एज म्हणजे मध्याश्म युगातील आहे. तर त्यांच्या त्या वसाहती आहे, सीझनल कॅम्प म्हणजे तो एक वसाहत बसवलेला तिथले एक पिक्चर दिलेला आहे. त्याच्यानुसार आपल्याला ते ऑब्झर्व करून त्यावरून आपल्याला काही क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत. तर हे आहे ते चित्र. आता यावरून क्वेश्चन ए, डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ द हाऊसेस इन अ पिक्चर. तर चला पिक्चर बघूयात. तर या पिक्चरमध्ये जी घरं आहेत या घराचं कसं रूप आहे हे आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे. ओके, तर ही घरं बघा, हे घरं जे आहेत ह्याचं छत जे आहे हे तिरकं आहे, इन्क्लाइंड आहे आणि याच्या छतावरती टाकण्यासाठी त्यांनी कशाचा वापर केलेला आहे तर गवताचा वापर केलेला आहे. सो आपण आन्सर काय देणार, द रूफ इज इन्क्लाइनिंग अँड इज ऑफ अ दॅच्ड ग्रास. तर वाळलेले गवत आणि गवताचा वापर करून त्याचं जे छप्पर आहे हे तिरकं असं त्यांनी बनवलेलं आहे. बी क्वेश्चन, व्हॉट मटेरियल्स आर युज्ड टू कन्स्ट्रक्ट द हाऊसेस. त्याचबरोबर ती जी घरं आहेत ही बनवण्यासाठी त्यांनी कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरलेलं आहे. तर बघा, वाळलेले गवत आहे, लाकूड आहे. ओके, तर आपण आन्सरमध्ये काय देणार, ग्रास अँड वूड हॅव बीन युज्ड टू कन्स्ट्रक्ट द हाऊसेस. Now, C question. What kind of jobs could the people in the seasonal camps have been doing? तर ते जे पिक्चर दिलेलं आहे त्यामधले लोक कोणत्या प्रकारची कामं करत आहेत. तर चला आपण पुन्हा एकदा पिक्चर बघूया. तर इथे बघा, काही लोक हे मासेमारीचं काम करत आहेत, तर काही आहेत हे शिकारीचं काम करत आहेत, काही आहेत ही जहाज बांधणीचं काम करत आहेत. ओके, सो आपण या पिक्चरवरून आन्सर देऊयात. The people at the seasonal camp were engaged in fishing, मासेमारी, agriculture, hunting and making a small boats. स्टुडंट्स, तुम्हाला जर असेच इतर कोणत्या विषयाचे एक्सरसाइजचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. फोर्थ क्वेश्चन बघूयात. राईट अबाउट द इफेक्ट्स ऑन युअर लाईफ ऑफ द सीझनल चेंजेस इन वेदर. तर सीझनल हवामानामध्ये जो बदल होतो, या हवामानाच्या बदलानुसार तुमच्या जीवनावरती त्याचा काय परिणाम होतो हे आपल्याला लिहायचं आहे. तर चला आपण त्याचा आन्सर लिहूया. द सीझनल चेंजेस इन वेदर रिझल्ट इन चेंजेस इन माय क्लोथिंग. तर जसं जसं हवामानामध्ये बदल होईल किंवा जसा सीझनल चेंज होईल तसं माझ्या कपड्यांच्या मध्ये सुद्धा फरक होत जातो. आय वेअर वॉर्म क्लोथ्स ड्युरिंग विंटर अँड लाईट कॉटन क्लोथ्स इन समर. तर आपण थंडीच्या दिवसामध्ये उबदार कपडे वापरतो आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सैलसर असे कॉटनचे कपडे वापरतो. देन द सीझनल चेंजेस इन अ क्लायमेट मेक मी सिक. तर काही वेळेला हवामानामध्ये बदल होतो आणि त्यामुळे मी आजारी पडतो. समटाइम्स अँड आय एम फोर्स टू टेक मेडिसिन्स. तर त्यामुळे मला औषधं सुद्धा घ्यावी लागतात. आय कॅन नॉट गो आउट अँड प्ले गेम्स विथ माय फ्रेंड्स इन अ रेनी सीझन. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये मी बाहेर जाऊन माझ्या फ्रेंड्स बरोबर खेळू शकत नाही. आपण याच्यामध्ये आणखीन ऍड करू शकतो की
उन्हाळ्यामध्ये आपण थंड पदार्थ खातो, त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये आपण गरम पदार्थ खातो किंवा पावसाळ्यामध्ये सुद्धा आपण गरम गरम पदार्थ खातो. अशा 2-3 गोष्टी तुम्ही अजून याच्यामध्ये ऍड करू शकता. चला नेक्स्ट 5th क्वेश्चन बघूयात. कम्पेअर द न्यू स्टोन एज विलेज विथ अ मॉडर्न विलेज. तर नवाश्मयुग आणि मध्याश्मयुग याच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. लेट्स सी द आन्सर. न्यू स्टोन एज विलेज अँड मॉडर्न विलेज. तर सुरुवातीला फर्स्ट पॉईंट, न्यू स्टोन एज विलेज वॉज प्रिमिटिव्ह ॲज इट वॉज अन अर्ली विलेज सेटलमेंट. तर सुरुवात गाव वसाहती स्थापन होण्याची ती एक सुरुवात होती. आणि मॉडर्न विलेज इज मच डेव्हलप्ड ॲज इट अंडरवेंट मेनी चेंजेस ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. तर जे मध्याश्म युग होतं याच्यामध्ये भरपूर असे बदल झाले होते, खूप अशा सुधारणा झाल्या होत्या. देन याच्यामध्ये सेकंड पॉईंट, न्यू स्टोन एज विलेज वॉज इन अ रिमोट एरियाज अँड हॅड नो कॉन्टॅक्ट विथ द आउटसाइड वर्ल्ड. नवाश्म युगामध्ये किंवा न्यू स्टोन एजमध्ये जे गाव आहे याचं बाहेरच्या कुठल्याही भागाशी संपर्क होत नव्हता. त्यालाच काय म्हटलं जातं, रिमोट एरियाज. बट इन मॉडर्न विलेजेस आर वेल कनेक्टेड विथ द आउटसाइड वर्ल्ड विथ द मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. मॉडर्न विलेजमध्ये काय डेव्हलपमेंट झाली होती, तर ट्रान्सपोर्टेशन सहज झालं होतं, त्याचबरोबर कम्युनिकेशन, एकमेकाशी संवाद साधता येत होता. देन थर्ड, ह्युमन बिईंग लिव्ह इन हर्ट्स. तर मानव हे सुरुवातीच्या काळामध्ये झोपड्यांमध्ये राहत होते आणि मॉडर्न विलेजमध्ये ह्युमन बिईंग्स लिव्ह इन अ कन्स्ट्रक्टेड हाऊसेस. तर त्यांनी घरं बांधायला सुरू केली आणि त्याच्यामध्ये राहू लागली. फोर्थ पॉईंट, ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंडरी अँड फिशिंग वेअर द मेन ॲक्टिव्हिटीज ऑफ द विलेजर्स. तर सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वसाहती किंवा जे गाव निर्माण झालं त्याच्यामध्ये शेती करणे किंवा पाळीव प्राणी पाळणे आणि मासेमारी करणे या त्यांची ही कामं होती. बट इन मॉडर्न विलेज बिसाइड्स ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंडरी अँड फिशिंग मेनी अदर ॲक्टिव्हिटीज आर अंडरटेकन बाय द विलेजर्स विथ द हेल्प ऑफ मशीन्स. तर मॉडर्न विलेजमधली जी लोक होती ती शेती तर करत होती, पाळीव प्राणी देखील पाळत होते, मासेमारी करत होते, त्याचबरोबर इतर सुद्धा गोष्टी ते करत होते. मशीनच्या सहाय्याने ते इतर गोष्टी करू लागले होते. तर हा झाला न्यू स्टोन एज विलेज अँड मॉडर्न एज या दोघांच्या मधला डिफरन्स. चला स्टुडंट, याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला पटकन लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू, बाय बाय. भेटूयात आपण नेक्स्ट चॅप्टरच्या एक्सरसाइजमध्ये.